नवी मुंबईमध्ये जे प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते प्रलंबित, त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम आपण करतो. मग कंडोनियम मध्ये सोयी सुविधांचा विषय असेल, गरजेपोटी बांधलेली घरं असतील, ओसी देण्याचा निर्णय असेल, शिशी देण्याचा निर्णय असेल, गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय असेल, या भागातल्या पुनर्विकासाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सगळ्यांना घरांचा विषय आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिवसेना करेल. त्यासाठी जे ज्या नियमामध्ये बदल करायचे असतील तेही करू आपण. परंतु नव्या मुंबईचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. काही प्रमुख रस्ते सोडले, चांगले रस्ते, परंतु आतमध्ये आपण गेल्यानंतर इंटरनल रस्त्यांची वाईट अवस्था आहे, बकाल अवस्था आहे, त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे. आणि म्हणून या सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं मी लोकांना सांगतोय. आणि शिवसेना बिलकुल 80% समाजकारण 20% राजकारण याप्रमाणे या भागामध्ये नव्या मुंबईमध्ये लोकांचंही मत आहे. गेल्या अनेक वर्षाची सत्ता असताना हे प्रश्न प्रलंबित राहिले आणि म्हणून परिवर्तन लोकांना पाहिजे, बदल पाहिजे आणि विकास पाहिजे. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे. त्यांनी एवढे वर्ष काय केलं? ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केले एवढे वर्ष? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून पार्किंगची सोय असेल, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल, एवढे वर्ष ट्रॅफिकची समस्या का सोडवली नाही? पार्किंगची समस्या का सोडवली नाही? आणि ती समस्या आम्ही सोडवणार, शिवसेना सोडवेल आणि नक्की या ठिकाणी दिलेला शब्द आम्ही पाळतो. म्हणून आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा अजेंडा आहे. ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. विकास नव्या मुंबईचा झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेना. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. नेते मंडळी ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत, विरोधकांवर टीका टिप्पणी करत आहेत. तर अशाच राजकीय नेते मंडळीच्या मनात काय आहे जाणून घेऊया आवाज नेत्याचा मध्ये. त्यामुळे हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरता सीमित नाही, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या दोन पक्षासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर आपापल्या परीने आम्हाला द्यावं लागेल. पण निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला परस्परांच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आपण वेगळे लढतो किंवा कटुता होणार नाही याची वक्तव्य करावीत असं ठरलं होतं. तरी एका प्रचाराचा वेग वाढला की मग ते आपोआप होत असतं. त्याच्यावरती पदापडे अजित पवारांनी एक सूचक विधान केलेलं आहे, एकत्र येण्याने साधारण खालचे कार्यकर्ते समाधी आहेत एवढं मात्र पाहायला मिळतं. त्यामुळे एकत्र येण्याने पुण्यामध्ये पुणे कार्यकर्ते एकत्र आले मग समाधान आहे. हे समाधान महाराष्ट्रात सगळीकडे पाहायला मिळालं. एक असं आहे की दादांचं हे विधान पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही एकत्रित येऊन लढतो याच्यासाठी आहे. अनेक वेळेला या प्रश्नाची चर्चा आम्ही घेतलेल्या भूमिकेपासूनच अनेक वेळेला येत गेली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार, विलिनीकरण होणार वगैरे वगैरे. आता पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढतो. एक भाग स्वाभाविकपणाने खालचे कार्यकर्ते जे असतात, दीर्घकाळ आम्ही एकत्रितपणाने काम केलं 99 पासून. 23ला आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्याच्यामुळे इतरांच्या जेवढी कटुता निर्माण झाली तेवढी नाही झाली. निवडणूक सोबत लढताना थोडंसं समाधानाची भूमिका येणं हा भाग होऊ शकतो. पण याचा अर्थ उद्याच्या भवितव्यामध्ये काय घडेल असा लगेच अनुमान काढणं योग्य नाही. काळाच्या उदरात काय दडलेलं असेल ते आपोआप बाहेर नंतर येईल. पण आज तरी तशा पैकी कुठली चर्चा माझ्या स्तरावरती किंवा राज्य पातळीवरती कुठे त्या ठिकाणी नाही. हे फक्त वक्तव्य मर्यादित पकडावं सगळं. त्यांनी भाष्य केलं ते तिथंच केलंय. ते राज्यात अनेक ठिकाणी प्रचाराला गेले, पण अनेक इतर ठिकाणी त्यांनी हे वाक्य उच्चारल्याचं मी ऐकलेलं नाही. बोलू शकतात ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण इतर ठिकाणी प्रचाराला जाऊन ते बोलले तसं दिसत नाही. तिथे युतीने लढतो सोबत, वस्तुस्थिती ती खरी आहे. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या एनसीपी दोन्ही गटाला उभारी देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असं वाटतं सध्या दिसतंय. निवडणुकीमध्ये यश प्राप्त करताना उभारी देणारी वक्तव्य करावीच लागत असतात.
तुमचं विलिनीकरणाला पाठिंबा आहे का? तुमचं विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही स्वतंत्र मत आहे का? माझं स्वतंत्र मत नाही. आज आम्ही सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी वारंवार म्हटलं की 14 पासून भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णयाची चर्चा अनेक वेळ पक्षामध्ये झाली होती. आपल्याला आठवत असेल की 14चे निकाल ज्यावेळेला लागले त्यावेळेला पवार साहेबांच्या निवासस्थानी आदरणीय पवार साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होता, प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादा होते, भुजबळ साहेब होते. त्यावेळेला आम्ही बाहेर येऊन घोषणा केली, मी आणि प्रफुल्लबाईंनी, की आम्ही बाहेरून पाठिंबा देतो आहोत. म्हणजे 14 पासून हे सुरू होतं. 14ला झालं, नंतर मग 17ला मी प्रदेशाध्यक्ष असताना जवळपास मंत्रिमंडळाची शपथ होण्याच्या आसपास आम्ही पोहोचलो, पण काही कारणामुळे नाही झालं. 19ला सुद्धा चर्चा झाली. 22ला सुद्धा एकनाथरावांनी भूमिका घेतल्यावर पक्षाच्या सर्व आमदारांनी साहेबांना पत्र दिलं. त्यावेळेला 3 जणांची कमिटी नेमली गेली. त्यावेळेला सुद्धा तिथपर्यंत पोहोचलो आणि परत आम्ही माघारी आलो. 23ला आम्ही निर्णय कॉन्शियसली घेतला. आज मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या मार्फत, एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय आमचा अधोरेखित आहे. पुढची वाटचाल आमची एनडीए बरोबर आहे. आता हा विचार आणि मग विलिनीकरण, ह्या 2 गोष्टी एकमेकाशी पूरक झाल्या तर जर तरचा तो प्रश्न आहे तो तेव्हा येईल. माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. कारण ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो. आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे. प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो. कोर ग्रुप आहे. त्याच्यामुळे तशापैकी चर्चा ज्या वेळेला होईल तर आम्ही जरूर त्या विषयाची चर्चा करू. पण एनडीए मधला आमचा सहभाग हा कायम आहे. म्हणजे पवार साहेबांनी एनडीए मध्ये यायला हवं असं तुम्हाला सुचवायचं आहे? कसं आहे, राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात गेली 6 दशकं आदरणीय पवार साहेबांनी आपलं कर्तृत्व, आपल्या राजकीय क्षेत्रातला प्रगत अनुभव केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एका उत्तुंग शिखरावरती नेला आहे. त्यामुळे साहेबांनी अशी भूमिका घ्यावी असं म्हणण्यात मी मोठा नाही, मी छोटा कार्यकर्ता. ऐका एक मिनिट. पण एखादा ज्या वेळेला राजकीय विचार येतो, जसं मी काल सांगितलं, आज लोकसत्तेमध्ये आलं, 99 साली आम्ही काँग्रेसच्या पासून फारकत घेतली. त्यावेळेला देशात वाजपेयी साहेबांचं सरकार प्रस्थापित झालं. आमच्या समोर दोन्ही त्यावेळेला विचार होते, दोन्ही ठिकाणावरनं हे होतं. पण आम्ही लोकशाही आघाडीचं सरकार केलं. विलासरावच्या नेतृत्वाखालचं सरकार, तर 8 पक्षाचं सरकार आलं. पण त्यावेळेला केंद्रामध्ये आम्ही त्यावेळेला सहभागी होऊ शकलो असतो, राज्यामध्ये आम्ही सहभागी झालो असतो शिवसेना भाजपच्या संख्याबळानुसार. पण तो निर्णय त्यावेळेला कॉन्शियसली आदरणीय पवार साहेबांनी घेतला गेला नाही, ज्या विचाराच्या माध्यमातून घेतला गेला नाही तो विचार मग मधल्या कालावधीमध्ये साहेबांनी राजीनामा देण्याचं घोषित केलं होतं. त्याची कारण मीमांसा म्हणूनच साहेब देशाचे नेते आहेत, म्हणून साहेबांनी कुठली राजकीय भूमिका घ्यावी एवढं सांगण्याइतपत मी अजिबात त्या स्टेजवरती पोहोचलेला नाही. आणि मला माझ्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी पुन्हा अधोरेखित करतो, एनडीए बरोबर सोबतचा कायम राहण्याचे आहे. तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार घेऊन, किती परिवार घेऊन, इकडले आमचे भाऊ काय झालं तुम्ही बोलतात नाही, आमच्या लाडक्या बहिणी बोलताय. इकडे पत्रकार लोक तुम्ही सांगा ना, तुमचं मतदान नाही का? तुम्ही इकडले आमच्या ताई समोरच्या खुर्च्या म्हटल्या, मागच्या खुर्च्यावाल्या म्हणून आले. तुमचा परिवार आणि 10 परिवार घेऊन कुठं जाल? कुठं जाणार आहे तिकडे आमच्या बहिणी? कोराणीला महालक्ष्मीच्या दर्शनाला. तुम्ही या महालक्ष्मीच्या दर्शनाला. माझं घर घराच्या बाजूलाच आहे, देवीच्या बाजूलाच आहे. कुठे जाणार आहे? महालक्ष्मीच्या दर्शनाचे तुम्हाला मी 15 तारखेनंतर सर्वांना दर्शनाकरता बोलवणार आहे. काळजी करू नका, तुमचं सर्वांना बोलवणार आहे मी. आई महालक्ष्मी कुऱ्हाडीचं दर्शनही घेऊ आणि माझ्या घरी चहा पिऊ, काळजी नको करा. काय कराल? मला वादा पाहिजे अमरावतीकडनं, आज वचन पाहिजे. मी तुम्हाला वचन देतोय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अमरावती करता 15,000 घरं दिले आहेत. 15,000 घरं, प्रधानमंत्री आवास योजनेचे 15,000 घरं दिले आहेत. आणि आता तर आपल्या अमरावतीला मुंडेजी प्रधानमंत्री सूर्यघर योजना देतोय. एका परिवाराला 30,000 रुपये तुमच्या घरावर सूर्यघर लावलं तर तुम्हाला 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. आणि आता तर
या महसूल खात्याचा मंत्री म्हणून बघा, मी जो मंत्री आहे ना, हा पट्टेवाला मंत्री आहे. या अमरावती शहरात जेवढे नगर आहे, जेवढे सरकारी जागेवर बसलेले आहेत, ज्या ज्या नगरामध्ये तुम्ही बसलेला आहे, त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड, मालकीचं कार्ड काढून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आजचा आमचा वचननामा जाहीर करताना काल आई अंबाबाईच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाचा वचननामा भवानी मंडप अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला. त्याचबरोबर आज काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर, सचिन चव्हाण, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, माझ्या पक्षाचे सर्व या ठिकाणी असणारे उमेदवार आणि प्रतिनिधी आणि मित्र या निवडणुकीच्या समोर जात असताना कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नामध्ये सर्वात प्रथम जर कोल्हापुरामध्ये आजची पहिली मोठी जे गेली जवळजवळ 2 ते 3 वर्ष कोल्हापुरामध्ये जनतेमध्ये जो असंतोष आहे, ते खड्डेमुक्त कोल्हापूर ही आमची प्राथमिकता यामध्ये असणार आहे. आता मोदींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण. या कोल्हापूर शहराला जवळजवळ गेली 20 वर्ष या प्रदूषणानं घेरलेला आहे. यामध्ये अनेक प्रकल्प उभा केले गेले. मग त्यामध्ये पहिला प्रकल्प असेल तो जयंती नाल्यांच्या नंतर जो एसटी प्रकल्प केंद्र सरकारने गेला 72 कोटीचा. त्यानंतर रंकाळ्याच्या पासून येणाऱ्या 5 MLD पाण्यासाठी केलेला प्रकल्प. एवढं करूनही पंचगंगा प्रदूषण मुक्त होत नाही. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे. या प्रश्नाच्या बरोबरच कालच्या जाहीरनाम्यामध्ये, आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितले, आपण जर याकडे जर लक्ष जर घेतलं तर कर वसुलीची सुटसुटीत योजना, त्याचबरोबर योग्य सन्मान असेल, झोपडपट्टी गृहनिर्माण. यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ घोषित 27 झोपडपट्ट्या आहेत. या 27 झोपडपट्ट्यामध्ये अनेक जाग्याचे प्रश्न सोडवत असताना केंद्र सरकारनं अनेक गृहनिर्माण योजना केंद्र आणि राज्य सरकारनं दिल्या. आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये मूळ या प्रशासनाकडनं एक मोठी चूक होते की काही लोकांच्याकडे जागा जास्त आहेत, काही लोकांच्याकडे जागा कमी आहेत. या दृष्टिकोनात सरसकट देत असताना त्या ठिकाणी हे प्रकल्प अनेक झोपडपट्टीमध्ये राबवले गेले जाणार आहेत. पण प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिके उद्या असणारे सर्व नगरसेवक आणि महापौर यांच्या माध्यमातून हा झोपडपट्टीच्या सुद्धा विकासाचा मुद्दा हा आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल. शिक्षक आणि युवकांचं धोरण आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र. आज जर कोल्हापुरामध्ये जर बघितला तर सावित्रीबाई फुलेचा दवाखाना असेल, पंचगंगाच्या जवळ असणारा पंचगंगा हॉस्पिटल असेल, आणि काही जे ठराविक जे हॉस्पिटल जर सोडली तर अनेक दवाखाने हे बंद अवस्थेमध्ये वॉर्डमध्ये आहेत. ते प्रत्येक वॉर्डामध्ये पुनरुज्जीवित करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे. पाण्याचा प्रश्न असेल, शहराच्या विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा, आणि सर्वांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये आज एक मोठा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या पक्षानं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे की कचऱ्याच्या बाबतीत कचऱ्याचं गेली 2 ते 3 वर्ष योग्य निर्मूलन होत नाही आहे. मग त्यामुळे ते काही खासगीकरण असेल, काही गाड्या कमी असतील, काही तिथल्या कामगारांचे आणि प्रशासनाचे प्रश्न असतील. या प्रश्नावर कचरा कुठेही रस्त्यावर दिसणार आहे अशा प्रकारचं योग्य नियोजन या ठिकाणी आम्ही करू. आज आम्ही हा वचननामा आपल्या समोर देत आहोत. आणि या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता या महानगरपालिकेवर येणार याबद्दल आम्हाला ठामपणाने विश्वास आहे. लोकांना बदल पाहिजे. महायुतीच्या सरकारनं 1 वर्ष 10 आमदार या कोल्हापूर जिल्ह्यानं दिले, पण कोणत्याही प्रकारे
कोल्हापूरचं योग्य नियोजन आणि जे काही आहे ते वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे, रस्ते अपुऱ्या अवस्थेमध्ये आहेत, कचऱ्याचं निर्मूलन योग्यपणानं होत नाही. त्यामुळं लोकांनी पर्याय म्हणून आम्हाला स्वीकारलेला आहे आणि या सर्व वचननाम्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असेल. आपल्याला दिसून येतं ज्या एनसीपी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही, आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहे त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जन्मात त्यांच्या सोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं ते होणार नाहीये. महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत. आम्ही फिरत आहोत, आम्ही ग्राउंडवर आहोत, आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजप सारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने आहे. धन्यवाद. दिवसापूर्वी लातूर येथे प्रचार सभेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासरावांचं नाव निशाण आता इथून मिटवायचं आहे अशा टाईपचं अवमानजनक वक्तव्य केलं. आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो आणि रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे नेते होते, संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी या दिवशी आम्ही करतो आणि त्यांचा निषेध करायसाठी आज आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे इथं आंदोलन आयोजित केलेलं आहे. खरं तर हे LED लावणं वगैरे तर सत्ता संपत्तीचं प्रदर्शन आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये ही शक्ती किंवा ताकद नाही राहिली असं म्हणता येईल की त्यांना जनतेसमोर येऊन जाहीर सभेमध्ये या गोष्टी बोलाव्या. प्रश्न विचारणारे तुमचेच, उत्तर पण तुमचेच. म्हणून तो हा टॉक शो नव्हता, हा फेक शो होता. कारण हा अतिशय फेक, सगळे जे मुद्दे त्याच्यातले माझ्याकडे आहेत ते जर बघितले तर मला असं वाटतं मूळ मुद्दे सोडून मूळ मुद्द्याला बगल त्यांनी दिलेली आणि बाकीच्या विषयावरच फार चर्चा केलेली आहे. आता रस्त्याचं बोलले ते त्यांच्या काय 100 कोटी रुपये दिले होते, त्याचं काम कधी कंप्लीट झालं ते जरा भारतीय जनता पार्टीच्याच एखाद्या नेत्याला विचारा. तर त्यांचे महापौर भगवान घडामोडे होते, त्यांना विचारा की टेंडरच्या रिंगमुळे ते 100 कोटी 2-4 वर्ष खर्चच झाले नव्हते. आणि तिथून शहाणा झाल्या होऊन नंतर ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून 150 कोटी रुपये, 50 कोटी नगरविकास, 50 कोटी MIDC, 50 कोटी हे MSRDC कडून 150 कोटीचे रस्ते या शहरात झाले होते. 100 कोटीचे रस्ते लवकर झाले नाही. मला असं वाटतं पाणी योजनेविषयी ते बोलले, पाणी योजनेच्या विषयी साप झूट अतिशय खोटाड्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. 1680 कोटीची योजना आता 2750 कोटीची झाली, 2750 2760 कोटीची झालेली आहे. असं कोणत्या गोष्टी झाल्या की सरकार आल्यावर 1050 कोटी रुपये या योजनेमध्ये वाढले?
खरं तर हे 1000 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले याचा तपास लावण्याची आवश्यकता आहे. आता फडणवीस साहेब असं बोलले की ही योजना 2700 होती, 1000 कोटी केंद्राने दिले, 1600 कोटी राज्याने दिले. मग 832 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेला कोणी दिलं? संभाजीनगर महानगरपालिकेला सॉफ्ट लोन सरकारकडून घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे संभाजीनगर महानगरपालिका तब्बल 832 कोटीचं कर्ज या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे झालेलं आहे. कारण ही पाणी पुरवठ्याची योजना ज्यावेळेस उद्धवजींच्या काळात काम सुरू झालं होतं त्यावेळेस हे महानगरपालिकेचा जो वाटा आहे तो कमी होता, त्यावेळेस 500-550 कोटीचा. आता तो 832 कोटीचा झालेला आहे. तो सरकार उचलणार असं सांगितलं होतं. देवेंद्रजींनी सुद्धा सरकार उचलणार सांगितलं, परंतु प्रत्यक्षात या सरकारने महानगरपालिकेला 832 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला भाग पाडलेलं आहे. मागच्या 1 वर्षामध्ये 10 वेळेस तारखा देवेंद्रजी फडणवीसांनी पाण्याच्या दिलेल्या आहे. सरकार 2022 ला त्यांचं सरकार आलं, 23, 24, 25 आणि आता 26 उगवलेलं आहे. आता पाण्याची जबाबदारी कोणाची आहे? चला मी हेही कबूल करतो की 2022 पर्यंत आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आज या शहरात 9 दिवसाला पाणी आहे. मागच्या 2025 मध्ये 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस या शहरात पाणी आलेलं आहे. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचे लोक आहेत. कारण महानगरपालिकेचे मुदत संपल्यानंतरही सुभाष देसाई इथं पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरळीत ठेवलं होतं, परंतु नंतरच्या आलेल्या सरकारला हे सुरळीत ठेवता आलेलं नाही. त्यामुळे पाण्याच्या योजनेमध्ये 1000 कोटी कोणाच्या खिशात गेले हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही मागच्या 2025 मध्ये 365 दिवसात या शहराला 44 दिवस पाणी दिलेलं आहे. याला जबाबदार कोण? 2 महिन्यात घराघरात पाणी देऊ म्हटले, त्याच्यानंतर आम्हाला त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बोलले, पण नंतर आम्ही लबाडांना पाणी ते आंदोलन केल्यानंतर थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आज पुन्हा या शहरात 9 दिवसाला पाणी, कुठं कुठं 15 दिवसाला पाणी. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांनी मला असं वाटतं पाण्याच्या विषयी तर बोलूच नाही. अजून जॅकवेलचं काम पूर्ण नाही, ते 30% झालेलं आहे. अजून जलशुद्धीकरण प्रकल्प जेवढं पाणी येणार तेवढं, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण नाही. जलशुद्धीकरण प्रकल्प झाला तर जलकुंभ शहरातले तयार नाही तर तुम्ही देणार कुठून पाणी? त्याच्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेक देवेंद्रजींनी फेक शोच्या माध्यमातून केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कनेक्टिव्हिटी विषयी बोलले, ते उद्योगाविषयी बोलले. इथला उद्योग गुजरातला कोणी नेला? मेडिकल हापसा बिडकींचा भारतीय जनता पार्टीने नेलं. इथलं क्रीडा विद्यापीठ पुण्याला कोणी नेलं? इथलं विभागीय क्रीडा संकुल जे पश्चिम विभागाचं क्रीडा संकुल आहे साईचं, नागपूरला कोणी नेलं? आर्किटेक्चर युनिव्हर्सिटी इथं द्यायचं कबूल केलं होतं, ते नागपूरला कोणी नेलं? या मराठवाड्याला 44,000 कोटी रुपयाच्या योजना मंजूर केल्या 2023 ला, अजून 10,000 कोटी रुपये सुद्धा दिले नाही. म्हणजे आमच्याकडे तर कुठली घराणेशाही नाही, अशी काही व्यवस्था नाही आणि आमची ही पद्धत पण नाही. आणि त्याच्यामुळे जे आमच्याकडे बोट दाखवत आहे ते उरलेली बोट जी आहेत ती खरी म्हणजे त्यांच्याकडे आहे. त्यांनी ही सुरू करायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे तर पिढ्यानपिढ्या चालूच आहे ना. आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिले दुरुस्त करावं आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं. साहेब, अगोदर 15 तारखेला मतदान होत आहे. कशा पद्धतीने लोकांनी कुठल्या मुद्द्यावरती मतदान करावं जेणेकरून महायुतीचा जो कौल आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा? मी निश्चितपणे आवाहन करीन की डबल इंजिन सरकार सध्या चालू आहे. प्रत्यक्ष विकास आपल्या दृष्टीमध्ये आहे, आपण बघत आहोत. हा सगळा MMR रिजन असेल किंवा ठाणे असेल, इतक्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत की आमच्या सगळ्यांचं जीवन सुकर व्हावं, सुखी समृद्ध व्हावं, कोंडी मुक्त व्हावं आणि भरपूर त्याला सुविधायुक्त असावं. या दृष्टीने हे तिसरं इंजिन देखील गरजेचं आहे. आणि मला कल्पना आहे की आपण सुज्ञ आहात, सुज्ञ वोटर आहात, सुज्ञ नागरिक आहात. मी आवाहन करेन की आपण या तिसरं इंजिन देखील उभं करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला भरभरून जो आपण पूर्वी आशीर्वाद दिला तो या महापालिका निवडणुकांमध्ये पण द्या. आम्ही तुमचं एक मत जे आहे ते 5 वर्ष आम्ही फुकट जाऊ देणार नाही. प्रत्यक्ष आपल्याला विकासाचा, ही जी विकासाची गंगा सुरू आहे तर त्या
यात्रा कशा पद्धतीने वेगवान होऊ शकते हे आम्ही निश्चितपणे दाखवू शकतो आणि म्हणून मी हे आपल्याला आवाहन करतो. सर, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी अपशब्द उच्चारले होते, त्यामुळे देवेंद्रजींना सावरण्याची वेळ आली. कसं पाहता तुम्ही या वक्तव्यावर? नाही, त्या वक्तव्याचं आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की वेगळ्या अर्थाने ते घेतलं गेलं, पण तसं नाही. हे माझा देखील चांगला अनुभव आहे विलासरावांच्या बद्दल. मी वरच्या सभागृहात होतो, विलासराव ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तर हे बघत नव्हते की हा माझ्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे. जाता क्षणीच ते जर योग्य काम असेल तर ते त्वरित करायचे, म्हणजे त्याला वेळ सुद्धा लावायचे नाही. आणि ओव्हरऑलच अजात शत्रू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं विलासरावांचं एक खानदानी कॅरेक्टर असं व्यक्तिमत्व होतं, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आणि विरोधक म्हणजे शत्रू नाही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये विलासराव वावरत होते आणि त्याच्यामुळे ते सर्वांचे लाडके झाले, महाराष्ट्राचे झाले, सर्व पक्षातल्या प्रमुख लोकांचे देखील ते त्यांच्यामध्ये देखील ते लोकप्रिय होते. साहेब, आपण जर पाहिलं तर अंबरनाथ येथील 12 नगरसेवकांनी जे आहे ते काँग्रेसचे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला, परंतु अनेक टीका टिप्पणी देखील झाली की भाजप कशा पद्धतीने सत्तेसाठी जे आहे ते काँग्रेसमध्ये देखील जात आहे, त्यामुळे यावरती तुमची काय नेमकं बाजू आहे? नाही, पहिले त्यांनी एक तर त्यांचं आरशात बघायला पाहिजे की आपले नगरसेवक इकडे जातात का. त्यांनी तर सांगितलं ना प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील की एकूणच विकासाच्या दिशेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जाते आणि आमच्या शहरामधला विकास जो आहे तो आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्या येण्याकरता त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्याच्यामध्ये काही अस्पृश्य नाही आहेत, काँग्रेस आहे म्हणून अस्पृश्य आहेत असं नाहीये. ते काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची विचारधारा, भारतीय जनता पार्टीची पंचनिष्ठा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी तयार करेल.